तर आता आम्ही चाललो आहे सिंहगडला. ला काहीतरी 1 तास लागेल ना दादू? तर आम्ही जो रूट घेणार आहे तो आहे इथून आम्ही. तीन रूट ऑप्शन्स आहेत. एक आहे आम्ही वारजे मधून राईट घेऊन वारजे गणपती माता उत्तम नगर मार्गे खडकवासला पोहोचू आणि तिथून पुढे सिंहगड. दुसरा रोड आहे इथून वडगाव धायरीवरनं च्या रोडने जाऊन मग सिंहगड टच करायचं. हे पहिले दोन ऑप्शन्स आहे, दोन्ही सिंहगडला कनेक्ट होतात आणि तिथनं पुढे कॉमन रोड आहे. तिसरा ऑप्शन आहे तो जातो खेड शिवापूरवरनं. इथून हायवेने जायचं खेड शिवापूरला. खेड शिवापूरवरनं राईट घेऊन मग आतला रोड आहे आणि तो रोड सिंहगडचा जो घाट सेक्शन आहे तिथं कनेक्ट होतो, जिथं फॉरेस्ट चेकपोस्ट आहे तिथे. मग हे तिन्ही रोड जे ऑप्शन सांगितले हे तिन्ही रोड ते फॉरेस्ट चेकपोस्टला कनेक्ट होतच्या इथं एकत्र येत आहे. तिथून पुढे वरचा शेवटचा आय गेस 10 मिनिट्सचा रस्ता आहे तो कॉमन आहे. आम्ही जो रोड घेणार आहे तो आम्ही घेणार आहे वडगाव धायरीवाला. नाही, वारजेवाला नाही, कारण उत्तम नगरचा जो पॅच आहे तो खूपच नॅरो रोड आहे आणि खूप गर्दी असते. आम्ही जाणार आहे वडगाव धायरी इथून खडकवासला डॅमच्या बॅकवॉटर्सच्या साईडने सिंहगडपर्यंत. आम्ही पोहोचलोय खडकवासला डॅमच्या बॅकवॉटर्सला. येताना इथे स्टॉप घेऊ. डॅम मध्ये पाणी बरंच आहे, पण पेपरमध्ये न्यूज होती की खडकवासला डॅम मध्ये 50% वॉटर आहे. अल्टरनेट डे वॉटर सप्लाय स्टार्ट होणार आहे पुण्यामध्ये. जे दिसतंय त्याच्यावर आपण जायचं नाही असं वाटतंय. पाणी जरी खूप असेल तरी ते सिटीसाठी कमीच आहे. इथे बरेचसे स्टॉल्स आहेत, संध्याकाळच्या असे सगळे स्टॉल्स ओपन असतात. आता पण काही आहेत इथे पण तुम्हाला. हा, आणि इथे पण ते सगळे स्नॅक्स जे वरती गडावर मिळतात ते पण इथे पण मिळतात. संध्याकाळी इथे बरीच गर्दी असते. पहिलं खाली सोडायचे पण बरेचसे ऍक्सिडेंट झालेत. त्याच्यानंतर वॉटर सप्लाय डिपार्टमेंटने खाली उतरायला मनाई केली. इथं बराचसा एरिया ऍक्च्युली डिफेन्स एस्टॅब्लिशमेंटच्या अंडर आहे. इथे एक डिफेन्सचं कॉलेज आहे आणि डॅमच्या त्या पलीकडच्या साईडला NDAचं नेव्हल ट्रेनिंग सेंटर आहे. जेव्हा मी कॉलेजमध्ये होतो तेव्हा बरेच वेळा रविवारी पहाटे उठून सिंहगड चढायला यायचो मित्र की सिंहगडच्या पायथ्याला बाईक पार्क करायचो आणि चढायचो. चढायला अराउंड 45 मिनिट्स टू 1 hour चा टाइम लागायचा. आणि वरती मग सूर्योदय झाला की उतरायचो खाली. त्यावेळी मग फास्ट यायचो. 20-30 मिनिट्स मध्ये एकदम फास्ट फॉर्म परत खाली उतरायचो आम्ही. एक जे ट्रेकर्स आहेत त्यांना माहिती असेल, एक फेमस ट्रेक पण आहे कात्रज सिंहगड. ओव्हरनाईट ट्रेक आहे. अराउंड 8-9 तास लागतात. जर तुम्ही कधी केला असेल तर तुम्हाला माहिती असेल. सिंहगड दिसायला लागले आता. अजून 24 मिनिटं दाखवत आहे गुगल मॅप्सवर. तिथे वरती जे टॉवर्स दिसत आहेत ते सिंहगड फोर्ट आहे, किल्ला.
पहिला जेव्हा सिटी मध्ये खूप असे बिल्डिंग्स वगैरे नव्हते तेव्हा लांबून पण तुम्हाला सिंहगड किल्ला दिसायचा आणि ते जे टॉवर्स असायचे ते जुन्या काळी जे ते अँटिनावाले टीव्हीज असायचे तो सगळे म्हणायचे की अँटिना सिंहगडच्या साईडला फिरव मग डीडीचे चॅनल्स क्लिअर दिसायचे असं. मग त्यामुळे सिंहगड फोर्टचे ते टॉवर्स ऑलमोस्ट मेजॉरिटी पार्ट सिटी पासून विजिबल होते आणि आमच्या बिल्डिंग मधून पण दिसायचं आणि मग तो अँटेना तसा फिरवायचा टीव्ही जवळ सिंहगड साईडला. एमटीडीसी चे पण रिसॉर्ट आहेत, एमटीडीसी सिंहगड आणि एमटीडीसी पानशेत. एमटीडीसी आहे का? नाही, बोर्ड आहे वरती, ते लिहिलेलं होतं मागे. वन विभाग चेकपोस्ट क्रॉस केल्यानंतर लगेचच घाट चालू होतो. आम्ही लास्ट टाइम 2024च्या पावसामध्ये आलेलो, तेव्हापासून आता जो बदल दिसतोय तो रस्त्याचा आहे. रस्ता एकदम नवीन बनवलेला दिसतोय. मध्ये बंद होता घाट तेव्हा मे बी बनवलाय, पण रस्ता एकदम चांगल्या कंडिशनमध्ये. हे लास्ट 1.5 या 1.5 वर्षामध्ये बरंच चेंज झालेलं. इथं रोडच्या साईडला दोन्ही साईडला असे कठडे पण बांधलेले आहेत दगडांचे, सेफ्टी मेजर्स म्हणून बनवलेले दिसतात. आता आपल्याला तर सोयीस्कर आपण गाडी घेऊन वर जाऊ शकतो, पण गडाची उंची बघता आणि त्यावेळेस जेव्हा रस्ते नव्हते त्यांनी कसे रस्ते बनवले असतील आणि ते घोडे घेऊन महाराज आणि त्यांची जे मावळे होते ते गडावर कसे चढत असतील.
सो आम्ही गडावर पोहोचलो आहे. इथं गाडी गडावरती बरीचशी पार्किंग स्पेस बनवलेली आहे. आता हे सगळं प्लेन करून इथं त्यांनी पार्किंगला मार्किंग वगैरे केलेत. आधी हे नव्हतं. ह्या गडावरनं काहीचं दृश्य, तो जो समोर तुम्हाला जे कन्स्ट्रक्शन दिसते त्यामुळे झूम इन करतो. हे जे दिसतंय हे कन्स्ट्रक्शन आहे पुणे रिंग रोडचं. इथून पास होतो आणि पुढे जाऊन खेड शिवापूरच्या टोल प्लाझाच्या जवळ कुठेतरी हायवेला NH-48ला कनेक्ट होतो. तर त्याचं पण जोरात काम चालू आहे. आणि मी ऑब्झर्व केलं की इथे गडावरती जे दरवाजे आहेत हे ऐतिहासिक महत्त्वाचे, यांचं पण रिनोव्हेशन चालू आहे असं दिसत आहे. तर आत्ता आमची गाडी पार्क करून झाली आहे. तर आत्ता मी गड चढायला सुरू करतोय. तर लेट्स गो. पावसामध्ये जर तुम्ही कधी इथे आला तर इथे प्रचंड गर्दी असते. म्हणजे तुम्ही इथे पार्किंगपर्यंत गाडी घेऊन पोचणारच नाही, एवढी गर्दी असते. मी आणि गौरी बऱ्याच वर्षापूर्वी एकदा बाईकवर आलो होतो आणि एवढी गर्दी होती, एवढी प्रचंड गर्दी होती की आम्ही ऑलमोस्ट 2-3 किलोमीटर लांबच गाडी पार्क करावी लागत होती. आम्ही सरळ U-टर्न घेतला आणि परत गेलो, आलोच नाही वरती. इथून आपल्याला खडकवासला धरणाचं बॅकवॉटर्स दिसत आहे. ते समोर ते खडकवासलाचं बॅकवॉटर्स आहे पूर्ण. इथे छोटे छोटे गाव आहेत. हे इथून चढून यायचं रस्ता आहे खालून. ते चढून येतात ना, तो पायथ्याच तिकडून असं करून इथून येतात. तिकडून खाली जे लोक चढून येतात ना, ते दिसत आहेत बघा, ते मध्ये थांबलेत. ही गड चढण्याची किंवा चढावरती स्टेप्स चढण्याची टेक्निक आहे. तिरपं चालतात, त्याने थोडा दम कमी लागतो. जे लोकल लोक आहे तिथली, तुम्ही त्यांना बघाल
तर ते असंच चालतात हळूहळू तिरपा. आपण हे बघ इथे दिलेला आहे दूरदर्शन मनोरा, चल तो नेहा. टॉवर ज्याच्यावरती अँटिना फिरवला की टीव्ही क्लिअर दिसायचा. चल ना. छोटे मोठे बरेचसे हॉटेल्स आहेत खाण्यासाठी. हे बघा बरेचसे स्नॅक्स आहेत, पेरू, कैरी, पायनॅपल, बरेच आहे. कैरी खाणार तो? कैरी खाणार? दमली का? हो. एवढंसच चढलीये आणि चढून यायचं काय हो ना. बोलत होती, गड चढून येते. हे जे केळीच्या झाडांसारखे दिसतं यांना रानकेळी म्हणतात. यांना केळी लागत नाहीत, पण जे पूजेसाठी वगैरे केळीची पानं वापरतात त्याला हे वापरता येतात. आमच्या गावाकडे बरेच हे वापरतात. ही ऍक्च्युअल आपट्याची पानं आहेत ना, हो. ते छोटीवाली. हे बघ तर आता मी चाललो आहे तानाजी मालुसरे यांच्या समाधी पॉइंटवर. बघा ही मेन स्टॅच्यू आहे.
तर आता आम्ही इथं एका हे गावाकडचे इथले गावातले मावशी मावशींकडे थांबलोय. त्यांना लंचसाठी सांगितलंय जेवण, पिठलं भाकरी, कांदा भजी आणि दही. आता मस्तपैकी जेवू, तुम्हाला दाखवतो जेवण कसं आहे आणि मग आपण त्याच्यानंतर रिटर्न जाऊ. खडकवासल्याला एक स्टॉप घेऊ, खडकवासल्याला मस्त स्वीटकॉर्न खाऊ आणि मग घरी. जिऱ्याची साखर दही 30 रुपये का? ते मिठावं. आम्ही 7 वाजता येतो डोंगर चढून. हम्म. फक्त आवडलं का दही? आवडलं ना? तुला साखर का मीठ? साखर. 3 याच्यात साखर. बरं मग 2 याच्यातच घाल साखर. भाजी बनवली. वाव, भजी पण आहे. मस्त क्रिस्पी आहे आणि ताजी पण आहे खूप. आणि इथं काहीतरी लोणचं नाहीये, चटणी. हा ती चटणी इथं आहे. मग खाऊन सांगतो भजी कशी आहेत. त्यांना खूपच चिलटे आणि माशा आहेत. आता मी मे एक बी बिना चटणीचं खातोय. आत्ताच तळलेले आहेत, मस्त एकदम तळलेलं. गरम, क्रिस्पी आहेत. चटणी जी आहे ती जरा तिखट आहे. जर तुम्हाला तिखट खायची सवय नसेल तर तर तुम्ही माझ्यासारखं नुसतं खाऊ शकता. हा नाही तर, पण ह्या चटणी साधी चटणी, याच्यात वेगळं काही नाही, फक्त कांदा आहे, तिखट, मीठ आणि तेल एवढंच आहे त्या चटणीमध्ये. त्याच्यात कढईत हे तडका वगैरे नाही दिलेला बहुतेक. आणि छान आहे, म्हणजे अशी एकदम तर भजी बरोबर अशी ती फ्लेवरफुल लागते. सो आमचं पिठलं भाकरी पण आलेलं आहे. इथे ना सगळं ते लोक फ्रेश लगेच करून देतात. तेव्हा तुम्ही भाकरी बघाल ना, गरम आहे हो. एकदम. पिठलं थोडं कमी गरम आहे, मे बी आधी गेलं असेल, पण भाकरी एकदम फ्रेश आहे. ती चटणी ती मगाशीच आहे. हो. खूप तिखट नाही आहे, सटल फ्लेवर टेस्ट एकदम जसं छान आहे. नाही परफेक्ट आहे. तुझं फेवरेट आहे ना पिठलं भाकरी? खा म्हणत होतो. नॉर्मली मी पिठलं पोळी खातो. इथे पोळी नाही, इथे भाकरी या खायची. चटणी बरोबर पण एक खातो. चटणी बरोबर, मी चटणी सोबत नाही खाणार. याच्यासोबत खूप या तिखट चटणी लागली. बरोबर पण भाकरी आउट ऑफ द वर्ल्ड. मध्ये किती भाकरी आहे? 2 का? 2 1 2 मी आता म्हणून भाकरीसोबत त्या आपल्याला म्हटल्या की भजी 2 प्लेटच घ्या, 3 तुम्हाला संपणार नाही. आपल्याला वाटलेलं की भाकरी एकच येते. इथं थालीचा पण ऑप्शन आहे. सो थालीमध्ये पिठलं भाकरी, ही चटणी, कांदा, 2 भाकरी, मटकीची उसळ, अजून काय होतं, ताक, भरीत आणि ताक होतं बरोबर. ही लास्ट भजी आहे, ते मी खातोय. आता मी खातो मस्तपैकी आणि मग तुम्हाला जाते परत भेटू. तर आता आम्ही परत जायला निघालो आहे. उतरते वेळी पण थोडाफार दम लागतो, मे बी हाईटवर असल्यामुळे. पण छान झाली ट्रिप, जेवण झालं.
गाडी ना तापली चालू करतो, ऑन करून AC ऑन करून जरा खिडकी उघडी ठेवतो आणि त्याच्यानंतर मग 2 मिनिटांनी असतो तो पण सावलीत थांबू, कारण गाडी खूपच तापली. ट्विस्टर आलाय धूळ मातीचा, गड चढायचा प्रयत्न करतोय आणि तिथे त्याचा डेडेंट होतं असं वाटतंय. सो आम्ही खडकवासला डॅमला आलोय आणि इथं खाली तर पाण्यामध्ये उतरणं अलाउड नाही आहे. तो वरनंच एक व्हिडिओ काढून घेतोय की डॅम हा समोर दिसतोय तो डॅम आहे आणि खडकवासला लेक म्हणू शकतो आपण. आणि इथे जी पलीकडची साईड आहे ते NDAचं नेव्हल ट्रेनिंग सेंटर आहे आणि इथेच डोंगरावरती NDAचा एरिया आहे पूर्ण. हे बॅकवॉटर सो खडकवासला डॅमच्या क्षेत्रामध्ये 4 डॅम येतात बॅकवॉटर्समध्ये. खडकवासल्याच्या मागे आहे पानशेत, टेमघर आणि बरसगाव. हे 4 डॅम्स आहेत. 4 डॅम्स मिळून पुणे शहराला आणि आजूबाजूच्या गावांना पाणी पुरवठा होतो. हेच पाणी शेतीसाठी पण सोडलं.